नमस्कार मित्रांनो, मी शिवम पवार. मित्रांनो, मुख्यमंत्री वयश्री योजना आता आपल्या महाराष्ट्रामध्ये लागू झालेली आहे, ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना 3,000 रुपये मिळणार आहेत आणि अजून काही योजना आहेत ते राबवण्यात येणार आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी. आणि आज मंत्रिमंडळामध्ये याचा जो निर्णय आहे तो घेण्यात आलेला आहे. नक्की काय काय निर्णय आहे, काय काय लाभ मिळणार आहेत ते जाणून घेऊयात. तर तुम्ही पाहू शकता, मंत्रिमंडळ निर्णय 5 फेब्रुवारी 2024चा आहे, ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन संवेदनशील आहे असं सांगण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्री वयश्री योजनेतून लाभ देण्यात येणार आहे. आता काय काय लाभ आहेत ते समजून घेऊयात. ज्यामध्ये राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा देणाऱ्या मुख्यमंत्री वयश्री योजनेस राज्य मंत्रिमंडळाने आता मान्यता दिलेली आहे. ज्यामध्ये 2 लाख रुपये ज्यांचं वार्षिक उत्पन्न मर्यादित आहे अशा 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ होणार आहे. म्हणजे ज्या ज्येष्ठ नागरिकांचं उत्पन्न हे 2 लाख रुपयापर्यंत आहे आणि ज्यांचं वय हे 65 वर्षावरील आहे त्यांना याचा लाभ जो आहे तो मिळणार आहे. आता ज्येष्ठांमध्ये जर अपंगत्व आलं, अशक्तपणा आला, यांचे निराकरण करण्यासाठी सुद्धा आवश्यक ती उपकरणे असतील, ती उपकरणे खरेदी करण्यासुद्धा, मानसिक स्वास्थ्य संतुलनासाठी जे काही योजना आहेत ते सुद्धा इथे राबवण्यात येणार आहेत. तसेच केंद्रामध्ये प्रबोधन व प्रशिक्षणसुद्धा देण्यात येणार आहे. तसेच अजून काय काय यामध्ये लाभ मिळणार आहेत ते जाणून घेऊयात. आरोग्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांचे जे काही सर्वेक्षण असेल, स्क्रीनिंग असेल ते करण्यात येऊन लाभार्थ्यांची जी काही तपासणी आहे ती करण्यात येणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पात्र लाभार्थ्यांना 3,000 रुपये एक रकमी थेट लाभ त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. तुम्ही इथे पाहू शकता. तर पात्र लाभार्थ्यांना एक रकमी एकदा थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होणार आहेत. आता अजून आहे केंद्राची राष्ट्रीय वयश्री योजना होती. महत्त्वाचा पॉईंट आहे, केंद्राची जी काही राष्ट्रीय वयश्री योजना होती ती आता निवडक जिल्ह्यामध्ये होती आणि आता मात्र काय झालं आहे, मुख्यमंत्री वयश्री योजना लागू करण्यात आली आहे आणि ही योजना मात्र सर्व जिल्ह्यामध्ये राबवण्यात येणार आहे. तसेच या योजनेसाठी 480 कोटी रुपयाच्या खर्चास जे आहे ते मान्यतासुद्धा मंत्रिमंडळात आज देण्यात आलेली आहे. तर अशा पद्धतीने या योजनेचे जर काही ऑनलाईन फॉर्म असतील, काही माहिती जर आली, याचा GR काही दिवसांनी येईल तर आपल्या चॅनलवरती याचा व्हिडिओ नक्कीच बनवला जाईल. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा, ज्येष्ठ नागरिकांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.